भारत अमेरिका कराराची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे। याच भारत अमेरिका करारावरून अर्थसंकल्प अधिवेशनात जोरदार घमासान झालं खरं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशांसह देखील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने परदेश दौऱ्यावर बाहेर पडले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशियात दाखल झाले। 2 दिवसीय दौऱ्यात भारताच्या ॲक्ट ईस्ट या धोरणाला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। मोदी 8 वर्षांनंतर मलेशियाच्या दौऱ्यावर गेलेत। तिथं भारतीय समुदायासह संवादाबरोबरच मलेशियन पंतप्रधानांसह ते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत। त्यात भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मलेशियात असलेला फरार झाकीर नाईक सध्या त्याच्याबद्दल काय करता येईल याबाबत काय या दौऱ्यातून साध्य करता येणार आहे, पाहूया एक रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मलेशियाची राजधानी कोलालंपूरमध्ये पोहोचले। तिथे त्यांचं स्वागत करण्यासाठी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम खुद्द विमानतळावर हजर होते। दोन्ही पंतप्रधान एकमेकांना अतिशय आनंदाने भेटले। त्यानंतर दोघांनी एकत्र कारमधून प्रवास केला। मलेशियातील भारतीय समुदायाला संबोधित करण्यासाठी दोघेही पोहोचले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतीय रहिवाशांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत केलं। यावेळी पंतप्रधानांनी या स्वागताचा प्रेमळपणे स्वीकार केला आणि मलेशिया भारताच्या संबंधांवर भाष्य केलं। सलामत मांग, वणक्कम, सुखमानो, सत श्री अकाल, बाबुंगा, केम छो। तसंच यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत मलेशियातील नेताजी सुभाषचंद्र बोस या सांस्कृतिक केंद्राला मलेशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015च्या मलेशिया दौऱ्यादरम्यान या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं होतं। Our relationship with Malaysia is scaling new heights each year. In 2024, during the visit of Prime Minister Anwar Ibrahim to New Delhi, we elevated our ties to a comprehensive strategic partnership. Today, we walk hand in hand as partners towards progress and prosperity. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर भारतीय समुदायाने प्रतिक्रिया दिल्या आहेत। Between India and Malaysia was very remarkable, and at the same time we hope this kind of bilateral ties between the country could flourish in upcoming years, and of course with all the social development, with the economic development, we see a very strong connection between these two countries. मलेशियामध्ये 29 लाख भारतीय राहतात। जगातील हा तिसरा सर्वात मोठा भारतीय प्रवासी समुदाय आहे। भारत मलेशियाचे संबंध खूप जुने आहेत। इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेशी ते जोडलेले आहेत। मलेशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांचा इतिहासही अत्यंत जुना आहे। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर भारत आणि मलेशिया यांच्यातील परस्पर व्यापार संबंध संतुलित करण्यासाठी ते दीर्घकाळ पुढे नेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे। यासाठी भारत मलेशिया कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ॲग्रीमेंटची समीक्षा केली जाते। या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संपर्क यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। दोन्ही देश रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर, नवीकरणीय ऊर्जा आणि इतर सहकार्याच्या क्षेत्रांवरही काम करण्याचा विचार करतात। यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची संख्या वाढवण्यावर आणि मलेशियामध्ये तिरुवल्लूर सेंटर फॉर इंडियन स्टडीज उघडण्यावर विचार सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान 8 फेब्रुवारी रोजी भारत मलेशिया सीईओ फोरमची 10वी बैठक कौलालंपूरमध्ये होणार आहे। या व्यतिरिक्त पंतप्रधान मलेशियातील मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक नेत्यांची भेट घेतील। दरम्यान हा दौरा भारताचे आसियान देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि मलेशियासोबत सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। Visit Malaysia for the ASEAN summit, but I promised my friend that I will come to Malaysia soon. And as promised, I am here. This is my first foreign visit in 2026.
ती मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. मलेशिया हा आसियान देशांमधला एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. खास करून मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर असल्यामुळे हिंद प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारताच्यासाठी त्याचं महत्त्व आहे. पाम तेलाची आयात दृष्टीने महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक मलेशियामध्ये आहेत आणि भारताचं खास करून ज्याला ॲक्ट ईस्ट धोरण आहे त्या दृष्टीने भारत मलेशिया संबंधांचं महत्त्व आहे. पूर्वी भारत संपूर्ण आसियान गटाशी संबंध साधण्यासाठी प्रयत्नशील होता, पण आता आसियान गटातल्या वेगवेगळ्या देशांशी वैयक्तिक त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांनुसार प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी इंडोनेशियाचेही अध्यक्ष भारतात आले होते. मलेशिया आसियानचा एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. पंतप्रधान मोदींची ही भेट भारत आसियान संबंधांना नवीन ताकद देऊ शकते. भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आसियान नेहमीच मध्यवर्ती भूमिकेत राहिलाय. मलेशिया या गटात भारताचा एक विश्वासार्ह भागीदार मानला जातो. विशेष म्हणजे भारत सध्या आसियान सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अद्ययावत करण्याचा प्रयत्न करतेय, कारण आसियान सदस्यांचं भारताला व्यापारात मोठी तूट सहन करावी लागतेय. भारताची आसियान सोबतची व्यापारी तूट 2022-23 मध्ये सुमारे 43 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. दुसरीकडे भारत मलेशिया संबंधांमध्ये झाकीर नाईक या व्यक्तीमुळेही मोठा तणाव आहे. भारतात झाकीर नाईकवर मनी लॉन्ड्रिंग आणि कट्टरता पसरवण्याचे गुन्हे दाखल आहेत. अटकेच्या भीतीनं तो 2016 मध्येच मलेशियाला पळून गेला होता. जून 2017 मध्ये न्यायालयानं नाईकला गुन्हेगार घोषित केलं. त्याच्यावर मलेशियातील अल्पसंख्याक हिंदू आणि चिनी लोकांच्या भावना दुखावल्याचाही आरोप आहे. मलेशियानं झाकीरला भारताकडे सोपवावं अशी भारताची मागणी आहे, मात्र त्याला मलेशियामध्ये कायमस्वरूपी निवास अर्थात परमनंट रेसिडेन्सी मिळालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये झाकीर नाईकवरही चर्चा होऊ शकते. दुसरीकडे दक्षिण आशियामध्ये जिथं चीनचं वर्चस्व आहे तिथं भारत मलेशियाच्या माध्यमातून आसियान सदस्य राष्ट्रांशी जवळीक साधून आपली पकड अधिक मजबूत करू पाहतोय आणि त्यासाठीच पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.